नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा परीक्षेसाठी लागणारे आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलंय, गंगोत्री या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. गंगोत्री बघा या ठिकाणी गंगा नदीचा या ठिकाणी उगम होतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणती नदी पहा दक्षिण भारतामधली प्रमुख नदी मानली जाते? या ठिकाणी 4 नद्या आहेत. दक्षिण भारतामधली प्रमुख नदी खालीलपैकी कोणती मानली जाते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, कावेरी बघा ही नदी दक्षिण भारतामधली एक प्रमुख नदी या ठिकाणी नदी मानली जाते, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये प्रधान कोण होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये प्रधान कोण होते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, मोरो त्र्यंबक पिंगळे या ठिकाणी प्रधान होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा काय विचारलाय, राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याची प्रक्रिया त्यांना काय म्हणतात? बघा राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याची प्रक्रिया आपण त्यांना काय म्हणतो? राष्ट्रपतींचा महाभियोग असे म्हणतो. पहा महाभियोग ही संकल्पना आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, सूर्य आणि लघुग्रहाचा पट्टा, सूर्य आणि लघुग्रहाचा बघा जो काही पट्टा आहे यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचे योग्य उत्तर काय असेल, सूर्य आणि बघा लघुग्रहाचा बघा जो काही पट्टा आहे यांच्यामधील बघा ग्रहांना आपण अंतर्ग्रह असे म्हणतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा, समर्थ रामदास महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? समर्थ रामदास महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? तर जांब या ठिकाणी झाला. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलाय, बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली खिंड खालीलपैकी कोणती आहे? बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली खिंड कोणती होती? पहा पावनखिंड होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलं, सूर्यमालेमध्ये बघा प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून बघा परिभ्रमण करतो, त्या मार्गाला त्या ग्रहाचे काय म्हणतात? सूर्यमालेमध्ये विचारले प्रत्येक ग्रह पहा सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो, त्या मार्गाला बघा त्या ग्रहाची या ठिकाणी ग्रहाची कक्षा असे म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारला, भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? सर्वांनी सांगायचं आहे, भारतामध्ये हरित क्रांतीला बघा सुरुवात सन 1965 या वर्षापासून भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात झाली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 लोकसभा विसर्जन, लोकसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार कोणाकडे असतो? सर्वांनी सांगायचे पहा लोकसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा टी परीक्षा बघा असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा त्यामध्ये संपूर्ण बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, मागील बघा झालेले सर्व या ठिकाणी पेपरचे PDF, सामाजिक शास्त्र, हिंदीचे या ठिकाणी नोट्स तुम्हाला मिळेल. बघा सर्व आपल्याकडे IMP बघा महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF आहेत. ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व बघा हे IMP PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक या ठिकाणी पुढचा पाहूयात, शिक्षकाच्या दृष्टिकोनामधून कोणते विधान हे सर्वोत्तम आहे? बघा या ठिकाणी 4 विधाने आहेत. शिक्षकाच्या दृष्टिकोनातून विचारले कोणते विधान या ठिकाणी सर्वोत्तम आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, प्रत्येक मूल या ठिकाणी शिकू शकते या ठिकाणी हे सर्वोत्कृष्ट या ठिकाणी विधान आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. सर्वोत्तम शिक्षकाच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या
खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाच्या मते मानसशास्त्र म्हणजे वर्तन व अनुभवाचे विज्ञान होय? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. कोणत्या शास्त्रज्ञाच्या मते मानसशास्त्र म्हणजेच काय वर्तन व अनुभवाचे विज्ञान होय, असं कोणी म्हटलं होतं? तर स्किनर यांनी म्हटले होते. स्किनर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा, या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे बघा प्रश्न आहेत. मराठी व्याकरणचे बघा या ठिकाणी आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक पहिला बघा, पद्म व नीरज. पद्म व नीरज हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, सर्वांनी सांगायचं आहे. नीरज म्हणजे काय? नीरज म्हणजे कमळ. म्हणजे पद्म आणि नीरज हे शब्द काय असेल? कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालील शब्दापैकी विरुद्ध शब्दाची चुकीची जोडी ओळखा. बघा, आपल्यासमोर या ठिकाणी 4 या ठिकाणी शब्द जोडे आहेत. विरुद्धार्थी शब्द 4 जोडे आहेत. यापैकी चुकीची जोडी ओळखा. आंतरजातीय सजातीय बघा बरोबर आहे. कमाल किमान बघा बरोबर आहे. राजा रंक या ठिकाणी विरुद्धार्थी बरोबर आहे. माणूस मनुज. माणूसला आपण माणूसचा मनुज या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. म्हणजे चुकीची जोडी या ठिकाणी व्हायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 आपली योग्य. बघा, विरुद्ध या ठिकाणी चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलंय? उंटावरून टपाल नेणारा. उंटावरून नेणारा टपाल आपण त्यांना काय म्हणतो? सांडणीस्वार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा होता? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? वि. शिरवाडकर. वि. शिरवाडकर म्हणजेच कोण? कुसुमाग्रज. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अशा काही गोष्टी असतात की त्या सर्वत्र सारख्या असतात. अशा काही बघा गोष्टी असतात त्या सर्वत्र सारख्या असतात. या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा अर्थ आहे. या अर्थाची मन कोणती यायला पाहिजे? अशा काही गोष्टी असतात त्या सर्वत्र सारख्या म्हणजेच काय? पळसाला पाणी तीनच. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या अर्थाची योग्य मन आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, काय विचारला आहे? गावदेवी. गावदेवी, गावातील देवी, गावदेवी. बघा, समास या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. गावदेवी, गावातील देवी. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. तत्पुरुष समास या प्रकारचा बघा समास आहे हा. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7वा, तिने साखर खाल्ली. तिने साखर खाल्ली अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. या वाक्याचा प्रयोग ओळखा. कोणता असेल? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग. तिने साखर खाल्ली. बघा, कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे हे. तिने साखर खाल्ली. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8वा बघा, या ठिकाणी काय विचारलंय? एखाद्याचं वाक्य. एखाद्याचं वाक्य किंवा बोलणे दाखवताना आपण कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतो? बघा, समजा एखादं वाक्य असते. त्या वाक्यामध्ये एखाद्याचं वाक्य किंवा त्याचे बोलणे दाखवताना आपण कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतो? तर या ठिकाणी आपण दुहेरी अवतरण चिन्ह. बघा, या ठिकाणी आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9वा, खालील शब्दापैकी एक वचनी शब्द ओळखा. आता सर्वांनी सांगायचे द्राक्ष, शेळ्या, फोटो, बी. एक वचनी शब्द कोणता असेल? द्राक्ष, द्राक्ष, द्राक्षे. द्राक्ष या ठिकाणी अनेक वचनीच आहे. शेळी, शेळ्या. शेळ्या या ठिकाणी अनेक वचनी आहे. फोटो, बघा फोटो पण या ठिकाणी अनेक वचनीच आहे. बी, बिया. म्हणजे या ठिकाणी बी हा शब्द काय असेल? एकवचनी या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 10वा, रमाबाईस या वयात नोकरी लागली. बघा, या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. रमाबाईस. बघा, या ठिकाणी स या ठिकाणी हा प्रत्यय लागलाय. आता स हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा प्रत्यय असेल? या ठिकाणी तृतीया, चतुर्थी, पंचमी, सप्तमी. बघा, रमाबाईस, सला नाते. सला नाते हे प्रत्यय या ठिकाणी चतुर्थी विभक्तीचे आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वायू या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. वायू. सर्वांनी सांगायचं बघा, वायूचा समानार्थी शब्द वायू म्हणजे समीर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ज्याची किंमत होऊ शकणार नाही. ज्याची किंमत होऊ शकणार म्हणजे अनमोल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. जन्मजात श्रीमंत असलेला. जन्मजात श्रीमंत असलेला म्हणजे आपण त्यांना काय म्हणतो? गर्भ श्रीमंत म्हणतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, कुटीर या शब्दाचा योग्य अर्थ कोणता होईल? कुटीर. कुटीर म्हणजे काय? सर्वांनी सांगायचे. कुटीर म्हणजे झोपडी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कुटीरचा या ठिकाणी झोपडी योग्य अर्थ आहे.
बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न आपण घेत आहोत. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक बघा सर्वांनी या ठिकाणी करायचं आहे. आणि तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहिजे असतील सर्वांनी आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा प्रश्न क्रमांक 5 असतील सीते तर जमतील भूते. या ठिकाणी मन आहे, या म्हणीचा अर्थ काय होईल? असतील सीते तर जमतील भूते, याचा अर्थ काय व्हायला पाहिजे? बघा सर्वांनी सांगायचं आहे असतील सीते तर म्हणजेच एखाद्याकडे धन दौलत संपत्ती असेल तर त्याच्या भोवती 4 माणसे जमतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य या अर्थाची मन आहे. प्रश्न क्रमांक पुढचा ओनामा करणे. ओनामा करणे वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे, प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे, श्री गणेशा करणे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे, सुरुवात करणे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 मी चित्रपट पाहत होतो. आता सर्वांनी सांगायचे, कोणी चुकायचं नाही. परीक्षेमध्ये बघा काळावर या ठिकाणी प्रश्न असतात. मी चित्रपट पाहत होतो. बघा आता कोणता असेल? पाहत होतो. मी चित्रपट पाहिला पूर्ण आहे का? मी चित्रपट पाहिला. मी चित्रपट पाहत असे. कोणता असेल या ठिकाणी? मी पाहत होतो म्हणजे पूर्ण नाही, अपूर्ण यायला पाहिजे. अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपल्या या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी? गुरु उपदेश. गुरु उपदेश बघा या शब्दामध्ये स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. देवाहून बघा देवाहून या शब्दामध्ये विभक्ती ओळखा. देवाहून ऊनहून. ऊनहून हे प्रत्यय पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा ना आमरण. ज्याला मरण नाही तो आमरण. आपण त्यांना म्हणतो ना आमरण. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास यायला पाहिजे? अवयभाव समास. बघा ज्या समासामध्ये पहिले पद हे खूप महत्त्वाचे असते आपण त्यांना काय म्हणतो? अवयभाव समास. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव सांगा. बघा आत्ताच आपण या ठिकाणी प्रश्न घेतला होता. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव काय असेल? कुसुमाग्रज. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. सर्वांनी शांत बसावे. सर्वांनी शांत बसावे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे? अकर्मक कर्तरी कर्मणी. बघा सर्वांनी शांत बसावे कोणता असेल? हे आकर्मक भावे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारला आहे? प्रश्न क्रमांक 13 पहा. भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? भाजीपाला. तो भाजीपाला. भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग यायला पाहिजे? तो भाजीपाला म्हणजे पुरुष लिंगी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पुल्लिंग. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. आंबा या शब्दाचं अनेक वचन काय होईल? आंबा. एक आंबा. आंबा आंबे यायला पाहिजे. बघा आंबा आंबे अनेक वचनी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा दुःख आनंद आश्चर्य. दुःख आनंद आश्चर्य यासारख्या भावना प्रकट करणाऱ्या शब्द शेवटी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतो? बघा सर्वांनी सांगायचं आपण या ठिकाणी उद्गारवाचक बघा चिन्ह वापरतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. समूहवाचक शब्द ओळखा. लोकांची काय असते? लोकांची बघा सैन्याची तुकडी असते. लोकांची गर्दी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 लोकांची गर्दी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. गायीने गवत खाल्ले. गायीने गवत खाल्ले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. गायीने. बघा ने या ठिकाणी प्रत्यय लागलाय. ने ए शी. ने ए शी हे प्रत्यय काय असतील? सर्वांनी सांगायचे ने ए शी हे तृतीया. ने ए शी तृतीय विभक्तीचे प्रत्यय. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी विशेष नाम ओळखा. विशेष नाम ओळखा. आता मोत्या लेख पुस्तक स्त्रीत्व. मोत्या बघा या ठिकाणी विशेष नाम आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा. सौंदर्य मित्रत्व मांगल्य नम्र. नम्र या ठिकाणी गटामध्ये न बसणारा शब्द होईल. प्रश्न क्रमांक पुढचा आरे रे तुला लागलं का या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं अव्यय आलेलं आहे? बघा आता सर्वांनी सांगायचं अरे रे तुला लागलं का या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं अव्यय असेल? कोणता असेल? उभयनव्य आहे का? उभयनव्य काय करते? वाक्यामध्ये वाक्य जोडण्याचं काम करते. शब्दयोगी शब्दाला लागून आहे का? नाही. मग उरलं कोणतं? केवल प्रयोगी अव्यय या ठिकाणी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या या वाक्यामध्ये अव्ययाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा खालीलपैकी विशेषण ओळखा. हुशार मूर्ख. तो खूप हुशार आहे. तो खूप मूर्ख आहे. तो खूप भित्र आहे. म्हणजे वरीलपैकी या ठिकाणी सर्व हे काय आहे? विशेषण आहेत. बघा हुशार मूर्ख भित्रा या ठिकाणी विशेषण या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? सुधाकर, नरेश, कमळ, कनक. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा त्यामध्ये बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र, मागील बघा झालेले सर्व पेपरचे PDF. ज्यांना कोणाला बघा हे सर्व PDF उत्तरासोबत पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत बघा ही सर्व PDF पाठवले जातील. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.